अण्णा हं. आजचा खेळ येळेवर सुरू करा बर का. हं. गाव लय बेरसाट आहे. हा. चांगला अनुभव आहे मला या गावचा. हा. तर येळवरच सुरू करू की. पण मास्तर हा. वग कंचा लावायचा अं, आपला बाजी प्रभूचा लावायचा का? नाही 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 वाघाचं काही विशेष नाही बघा. हा. पर कर्मणूक चांगली झाली पाहिजे एवढंच असतं या गावचं. हा. अण्णा अण्णा हा बोल. सदा कुठे आहे? आता तो काय कुकुल बाळ आहे वय तेव्हा मी कडावर घेऊन फिरतोय. अगं असेल इथंच कुठं तरी. अहो आता गाडी आली त्यात बी नाही त्यो. हा? त्यात बी नव्हता मास्तर. तुमच्या गाडीत साधा नव्हता. तर मी कशाला बघतोय, मी उतरलो आणि इथं चालू. तू असं कर, तू मेकअप करून घे, मी बघतो काय करायचं ते. सदा आल्याशिवाय मी मेकअप करणार नाही. मास्तर अं, रांग्या कुठं आहे? हाय की ते जोर बसलाय. असं हा. आलोच मी. या. आई गं. रांग्या ये रंग्या. हे कशाला बॉम्ब बालते? रांग्या, रांग्या, अरे त्या सदाला तुम्ही लोक कुठं टाकून आला सा? सदा हा. कोण सदा? कोण? हा हा सध्या हा. आम्हाला एवढा धंदा आहे वय, ह्याला शोध त्याला शोध. अरे पण नीट बघता येत नाही वय तुम्हा लोकांना. हे आता आम्हाला का माहित सडक लगेच निघून जाईल म्हणून. चांगलं बसलो तर शेवटच्या सीटवर गटल्यावानी वाटत कुठं घणगाळला कोणास ठाऊक. जाऊ दे ना, गेलं तर जाऊ दे, नाहीतरी सला अक्कलूच होतं. अकलूज? अक्कल लूज होत. गेलं बरं झालं. आता कुठं बघावा याला? अरे ह्याला करून टाक ना मेन स्वांगाड्या. अरे ते समजा ठीक आहे र, पण त्या बायाला कोण समजावणार? मेकअप करायला तयार नाही ते अजून. अरे ते बापूला सांग. हा? हा तेच ऐकेल ती. नाही जमायचं ते. बापू तुमचा मी नेहमीच मान राखत आले. अगं पण तो कुठं जाणार आहे? येईलच की. तवर तुझं तरी उरकून घे. बापू तुम्हाला माहित नाही, काय ह्यांचं काहीतरी वेगळंच राजकारण आहे. यांनी मुद्दामच त्याला कुठेतरी सोडलेलं दिसतंय. मुद्दामच? ते आणि का? हेच त्याचं आणि माझं. बापू मी जाणार नाही म्हणून सांगितलं नाही ना, अरे मी पण जाणार रंग्या, नाही. माझा तुम्ही ऐक तरी जरा. उगाचच माझी ढोलकी अरे, वाजवू नका सांगून अरे, ठेवता. नमस्कार. हा? राम 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 इनामदार साहेब, राम राम. राम राम. सध्या तू यांच्या बरोबर ह्यो आणखी कुठं सापडला तुम्हाला? आता तुमच्या स्वतःच्या माणसानं व्यवस्थित आणा की. आमच्या श्रीपतरावांनी ओळखला म्हणून बारा येड्यावानी उभा होता, रस्त्यात सोडून आला त्याला. वय गाडीजवळ आल तुम्ही. जावा मेकअपला जावा. वय येडमट. बापू सदा आला की. बघ मी काय म्हणलो, आला का नाही तो. आता तू लाग तयारीला. होय. काय इनामदार साहेब, काय सांगू, चहा का कापी? चहा चालेल. रंग्या, चहा सांग. त्या मारत्याला म्हणावं एकदम स्पेशल चहा कर म्हणावं. जागड्या सांग. सांग त्या सांग. मावशी हे मेक्याची काय भानगड आहे? काय सांगायचं बाबा, नशीब एखाद्याच. मस्त नाचणार होती हा, पण काय जवानीत चूक झाली. फडातल्याच एकावर लगीन केलं. आता पहिले दी जरा चांगलं गेलं म्हणा. मग उगच चौगच संशय घ्यायचा, भांडायचा, मारायचा. एक दिस असाच पिऊन आला आणि लागला की भांडायला. रावटीच्या शेजारी पडलेला मेका उचलला आणि हाणला घोट्यावर. अरा एका चांगल्या नाचनानीच्या आयुष्याचं मात्र झालं बघ. तवा धन बाप्या म्हणलं की असं पिसाळती. तुझं एक बरं आहे मावशी, तू संगीत बारी सोडून तमाशाकडे वळलीस. कशाचं वळती बाबा, बरकाबाई समद करावं लागलं. संगीत बारी थिएटरात लावून किती दिवस झालं? आता बघा मालक, झालं की 2 महिने. 2 महिने? या 2 महिन्यात किती धंदा झाला?
काय उजेड पाडला तुम्ही? आता आता लोक दौलजादा करेन अशी झाल्या ती, त्याला आम्ही काय करावं? ते सांगू नकास मला एक ठाव आहे, धंदा जोरात व्हाया पाहिजे. अगं बिनकामाईचे संगीत बारी फुकटात सांभाळाय आपल्या बापाने शिकवणार बाबा आपल्याला. कळलं का? धंदा जर नीट होत नसेल तर बैठका घ्या. बैठका? करायला लागतं ते. आणि बघ, आणखी 1 महिना संधी देतो. तवर जर धंदा नाही सुधारला तर थिएटर सोडून जावं लागेल. आता का थांबलीस? नाही मालक, आमची बारी लवकर असतीया म्हणून थोडी अडचण होतीया बघा. नाही म्हणजे 8-9 जर टाइम घावला का नाही तर धंदा बी चांगला होईल अंदवल्याची आता बी चांगली जमल. असं? होय. आणि बाकीच्यांना काय पाठवू काय? नाही तसं नाही मला म्हणायचं, पण आठवड्याचे 2 दिवस तरी 2. बघू, विचार करू. रातच्याला पुरील नाही पाठवू, सांगतो तिचं. मला ते पटलं नाही. संगीत बारी सोडून अन्नाच्या फडात आलो. पोटाची हाक ही लई वंगाळ असते रे बाबा. ही आग जिथेपणीच माणसाला चालून टाकते बघ. त्यातनं तर काय नाचणारीचा जलम, त्याला तर रयाच नसते. हर एक जण तिच्याकडे वाकड्या नजरेनच बघत असतो. मनात असून बी तिला आपले अब्रू सांभाळताच येत नाही. काय करायचं? मस वाटतंय स्वतःचं घर असावं, हक्काचा नवरा असावा, पोरं बाळा असावीत. पण नाही जमत ते. मावशी, तू का नाही कोशिश केलीस ग तशी? भेटला होता असाच एक जण, लगीन करतो म्हणला, जलमभर सांभाळतो म्हणला. मग काय, मी बी बोलले. 5 वर्ष खेळला नुसता अंगाशी, आणि शेवटी जातीवरच गेला. एकदा का माणूस या भवऱ्यात अडकला ना, त्यातनं बाहेर पडणं लय अवघड असतं. तमाशा बरोबर तमाशात काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा बी तमाशाच होतो. तमाशा